continue with the previous video. Next physical method of concentration is electromagnetic separation. See the figure of electromagnetic separation. In this figure, you can see two rollers are there. Out of two rollers, one roller is magnetic and other is non-magnetic. इथे जर तुम्ही बघाल इथे दोन रोलर दिसत आहेत. या दोन रोलर पैकी एक रोलर मॅग्नेटिक आहे आणि दुसरा जो आहे तो नॉन मॅग्नेटिक आहे. या इथून जर बघितलं तर फाईन पावडर्ड ओर इट इज अलाउड टू फॉल ऑन दॅट लेदर बेल्ट. या दोन रोलर वर आहे ना एक लेदर बेल्ट असा स्ट्रेच केलेला आहे. अँड जी काही फाईन पावडर्ड ओर आहे जी आपल्याला क्रशिंग मधून मिळालेली आहे इट इज अलाउड टू पास थ्रू धिस होपर. हे जे दिसतं फनल लाईक स्ट्रक्चर त्याला होपर म्हणतात. त्या होपर मधून या लेदर बेल्ट वर ते सोडलं जातं. जेव्हा हे आउट ऑफ टू रोलर वन रोलर इज मॅग्नेटिक व्हेन इट इज पासिंग or this two roll passing through this magnetic roller, magnetic impurities are attached to this magnetic roller and non-magnetic impurities they are going to fall away from this magnetic roller. So in this way magnetic and non-magnetic impurities are separated. जर बघायला गेलं तर हेमॅटाइट ओर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी देखील आपण वापरू शकतो. पण हेमॅटाइट कुठलं ओर आहे तर आयनचं ओर आहे. मग तुम्हाला यामध्ये काय करावं लागेल नॉन मॅग्नेटिक जे असणार आहे ते तुमच्या इम्प्युरिटी आणि मॅग्नेटिक आयन ओर हे इथे जवळ पडणार आहे. त्याचबरोबर हे टिनस्टोन नावाचं ओर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी देखील ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड वापरली जाते. फर्दर डिटेल बघूया त्याबद्दल. या मेथडचं जे प्रिन्सिपल आहे द प्रिन्सिपल ऑफ दिस मेथड इज बेस्ड ऑन डिफरन्स इन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ ओर अँड गँग पार्टिकल. म्हणजे काय तर मॅग्नेटिक ओरच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज डिफरंट असतील आणि गँगच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज डिफरंट असतील तर आपण त्यावेळेस ही मेथड वापरू शकतो. नाहीतर ओर पण मॅग्नेटिक आहे आणि गँग पण मॅग्नेटिक असेल तर त्या प्रोसेसमध्ये आपण ही मेथड वापरू शकत नाही. कारण दोन्ही जे आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत आणि सेपरेशन होणार नाही. So this method is based on difference in magnetic properties and non-magnetic properties of ore and gangue particles. So same construction already we have seen that it consists of two rollers. One is magnetic. Leather belt is stretched over each. मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही लेदर बेल्ट बघितलेला आहे which is stretched over this roller. Powdered ore is allowed to fall through hopper. होपर सांगितलं मगाशी तुम्हाला. हे जे कोनिकल शेप जे दिसतं त्याला होपर म्हणतात. इफ द ओर इज मॅग्नेटिक इट फॉल नियर टू द मॅग्नेटिक रोलर अँड नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटीज दे आर फॉल अवे फ्रॉम द रोलर. Now next method of the froth flotation is next method of physical concentration, that is the froth flotation. See the diagram. Froth flotation इथे एक तुम्हाला असा कंटेनर दिसतोय. या कंटेनर मध्ये आपण काय घेतलेलं आहे सल्फाइड ओर घेतलेला आहे, ऑइल घेतलेला आहे आणि वॉटर घेतलेला आहे. ह्या फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस जी आहे ती मेनली सल्फाइड टाइप ओर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे एक असा पाईप दिसतो ज्यामधून आपण कॉम्प्रेस्ड एअर आतमध्ये ब्लो करणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे या कंटेनर मध्ये आपण काय काय घेतलेलं आहे यामध्ये आपण सल्फाइड ओर पार्टिकल्स घेतलेले आहे, पाईन ऑइल घेतलेला आहे आणि वॉटर घेतलेला आहे. मग हे तिन्ही थरोली मिक्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत इथून कॉम्प्रेस्ड एअर पास करणार आहोत. आणि या मेथडचं जर प्रिन्सिपल म्हणाल तर या मेथडचं प्रिन्सिपल जे आहे based on difference in wettability of ore and gangue particle by oil and water. मोस्टली मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सल्फाइड ओर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. त्यामध्ये जे सल्फाइड ओर पार्टिकल्स आहेत ते ऑइल न वेट होतात तर जे गँग पार्टिकल्स आहेत
ते वॉटरने वेट होत असतात. मग यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पल्वराइज्ड ओर, पल्वराइज्ड म्हणजे पावडर ओर, ते आपण एका टँक मध्ये घेतलेलं आहे, विच इज कंटेनिंग वॉटर अँड लिटिल अमाउंट ऑफ फाईन ऑइल. द मिक्सचर इज thoroughly mixed by passing compressed air. कॉम्प्रेस्ड एअर पास केली आहे, त्यामुळे काय होणार आहे, ते जे पार्टिकल्स आहेत ते थरोली मिक्स होणार आहेत एकमेकांमध्ये. सल्फाइड ओर, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे, दे आर गेट वेटेड बाय दी ऑइल अँड दे आर गोइंग टू फॉर्म दी फ्रोथ. फ्रोथ म्हणजे फेस सारखं स्ट्रक्चर, व्हाईल गॅंग पार्टिकल्स आर वेटेड बाय दी वॉटर अँड सेटल बिलो दी टँक. तुम्हाला माहिती आहे ऑइलची डेन्सिटी कमी असल्यामुळं ते फ्लोट होतं आणि ते वर तरंगतं. तर सल्फाइड पार्टिकल असा फेस फॉर्म करून वर तरंगणार आहेत. जर मग अशा आपण स्लाइड मध्ये बघितलं, इथं वर जर तुम्हाला दिसत असेल तर हा फेस सारखा जो आहे त्याला फ्रोथ म्हणतात. दॅट फ्रोथ इट इज कॅरिंग द सल्फाइड पार्टिकल्स अँड गँग इट इज सेटल बिलो दी टँक. नाउ आफ्टर that froth is taken into the another settling chamber where it is washed with the water. And here how they are washed by the filter press method. म्हणजे शॉवर सारखं वरून स्प्रे केलं जातं, जेणेकरून सल्फाइड पार्टिकल्स हे खाली टँक मध्ये बसतात आणि वर ऑइल फ्लोट होतं. या मेथडनं सल्फाइड ओर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट केलं जातं. या मेथडचं नाव होतं froth flotation method. Now next method, that is the chemical concentration. आतापर्यंत जे बघितलं ते काय होतं, फिजिकल कॉन्सन्ट्रेशन. त्यामध्ये आपण बघितलं ग्रॅव्हिटी सेपरेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्रोथ फ्लोटेशन. नाउ वी आर गोइंग टू सी द केमिकल कॉन्सन्ट्रेशन. केमिकल कॉन्सन्ट्रेशनच्या दोन मेथड आहेत, एक कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग. सो कॅल्सिनेशन म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघूयात. कॅल्सिनेशन it is nothing but the process of heating the ore strongly in absence of air below its melting point. It is called the calcination. हे जी कॅल्सिनेशन आहे, हे कॅल्सिनेशन जे आहे ते या रिव्हर्बटरी फर्नेस मध्ये कॅरी केलं जातं. रिव्हर्बेटचा अर्थ आहे रिफ्लेक्ट. हा दिसतोय हा फायर बॉक्स, इथे हीट जनरेट केली जाते. दॅट हीट इट स्ट्राइक्स द रूफ ऑफ दॅट फर्नेस and get reflected towards this hearth. That's why this furnace is called the reverberatory furnace. Now the ore it is taken in this hearth. जे काही ओर आहे ज्याला आपल्याला केमिकल कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते इथं या हर्थ मध्ये घेतलं जातं आणि इथे हीट केलं जातं. इथे असे डोअर्स असतात. आपल्याला काय करायचंय, कॅल्सिनेशन मध्ये कसं हीट करायचंय ओरला, इन अब्सेन्स ऑफ एअर. इन अब्सेन्स ऑफ एअर आपल्याला हीट करायचंय, त्यामुळं या रिव्हर्बटरी फर्नेसचे डोअर्स आपल्याला क्लोज करावे लागतील, बंद ठेवावे लागतील. आणि ही जी मेथड आहे कॅल्सिनेशन, धिस मेथड इट इज मोस्टली यूज फॉर दी कार्बोनेट अँड हायड्रॉक्साइड ओर. ओके. अँड अनदर advantage of this method, that is calcination, it also removes the moisture, volatile impurities which is present in that ore and also makes the mass porous. Sorry, spelling mistake is there. It is not porous, it is the porous. म्हणजे वीट भट्टीत भाजल्यानंतर जशी पोरस होतं तसा तुमचा जो ओर असतो तो देखील पोरस बनतो. तर कॅल्सिनेशन म्हणजे एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हिटिंग द ओर इन अब्सेन्स ऑफ ओर. ओके. आणि ते कशामध्ये कॅरी केलं जातं, इट इज कॅरीड आउट ऑन दी इन दी रिव्हर्बटरी फर्नेस बाय कीपिंग द डोअर्स क्लोज. आणि कुठल्या ओर साठी वापरतो आपण, तर कार्बोनेट आणि हायड्रॉक्साइड ओर साठी वापरत असतो. तर यामध्ये कुठल्या रिएक्शन होतात बघूयात कॅल्सिनेशन मध्ये. बघा कार्बोनेट दिसतंय तुम्हाला इथे. कार्बोनेट मीन्स CO3 is there. Here also malachite, it also consists CO3 and OH, means carbonate and hydroxide ore. They are concentrated by this calcination. So CaCO3, in absence of air you have to heat it. So it is going to form the CaO and CO2 is escaped out. Same in malachite. Here 2 CO
plus H2O and carbon dioxide is evolved here. So all that about the calcination. Next method, that is the roasting. Roasting is the same like calcination. Only one difference is that here we are going to heat the ore in presence of air. Means this is also carried out in reverberatory furnace. Only what you have to do, you have to keep the door open, and this method it is used for the sulfide ore. जसं कॅल्सिनेशन कार्बोनेट आणि हायड्रॉक्साईड साठी वापरतात, तर ही जी सल्फाईड मेथड ही जी आहे रोस्टिंग ती सल्फाईड ओर साठी वापरली जाते. या देखील मेथडनं तुम्ही मॉइश्चर, होलाडाईल इम्प्युरिटी रिमूव्ह करू शकता आणि जे काही मास तयार होतो आफ्टर हीटिंग, दॅट इज दी पोरस. नाउ सी द रिएक्शन विच आर टेकिंग ड्युरिंग द रोस्टिंग. सी ऑलरेडी आय सेड कुठल्या प्रकारच्या ओर साठी वापरतो, सल्फाईड. सल्फाईड मीन्स एस. Here that is the zinc blende. Here in presence of air. In previous reaction air is not there, that is oxygen is not there, because you are heating it in absence of air, but in roasting reaction you are heating it in presence of air. That's why here oxygen is there. So see the reaction, 2ZnS plus 3O2, it gives 2ZnO plus 2SO2. Another reaction, ZnS plus 2O2, it gives ZnSO4, zinc sulfate is formed. So in roasting, sulfide is converted into oxide or sulfide is converted into the sulfate. Okay, so this is all that about the concentration method. So today we will stop here. In next lecture or in next video we are going to see the reduction.